नमस्कार. मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मुक्त पत्रकार न्यूज फक्त बातम्या देत नाही. आम्ही पहिल्यांदा संघर्ष करतो आणि आम्ही जो संघर्ष करतो त्या संघर्षाबद्दल, त्याच्या निष्कर्षाबद्दल, परिणामांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवला आहे. ॲक्च्युली पोस्ट बनवून काहीतरी लिखित स्वरूपातली पोस्ट बनवून व्हॉट्सॲपवरून पाठवणं ही आमची पद्धत आहे. पण आजचा व्हिडिओ मला बनवायला लागतोय कारण की विषयच एवढा मोठा आहे जो की वाचायला आणि लिहायलाही थोडासा जास्त कालावधीचा होईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला. विषय आहे रायगड जिल्ह्यातला. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे आदिवासी समाजाचे पेशंट रुग्ण मयत होतात त्यांना त्यांची डेड बॉडी, त्यांचं मृत शरीर नेण्यासाठी, त्यांच्या घरापर्यंत नेण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा गेल्या वर्ष 2 वर्षाच्या पूर्वीपर्यंत नव्हती. आणि ही गोष्ट जेव्हा आम्हाला लक्षात आली, आदिवासी समाजाची एक संघटना आहे, भगवान नाईक नावाचे गृहस्थ त्याचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं हे की अशा पद्धतीची मागणी आहे समाजातल्या लोकांची की आदिवासींचे शव, आदिवासींचे मयत आदिवासींची डेड बॉडी नेण्यासाठी मोफत स्वरूपामध्ये काहीतरी वाहनाची सोय शासनाकडून होणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन, जेव्हा रायगड जिल्हा रुग्णालयामध्ये देवमाने सर हे जिल्हा शल्यचिकित्सक होते तेव्हा आम्ही पत्र दिलं, आणि पत्र दिल्यानंतर ती शववाहिनी सुरू झाली. शववाहिनी रायगड जिल्ह्याचं जे रुग्ण कल्याण समिती आहे, रुग्ण कल्याण समिती ही रायगड जिल्ह्यामध्ये काही उपक्रम करते, खर्च करते, निधी येतो. तर त्या रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की मागणी केली जिल्हा शल्यचिकित्सकांनी की रुग्ण कल्याण समितीने ही शववाहिका उपलब्ध करून द्यावी. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे, 1.5 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा मागणी केली त्याच्यानंतर ती मंजूर झाली, एक कंत्राट निघालं, आणि एक कंत्राट निघाल्यानंतर आमच्याच एका ओळखीतल्या ॲम्ब्युलन्स चालकाचं एक शववाहिनी त्याला मंजूर झाली, कॉन्ट्रॅक्ट तिथे त्याला मिळालं आणि शववाहिनी त्याची सुरू झाली. साधारणपणे 3-4 महिने हा उपक्रम सुरू होता की मयत एखादा आदिवासी समाजातला झाला व्यक्ती तर त्याची बॉडी त्या शववाहिनीतून मोफत त्याच्या घरापर्यंत नेली जायची. त्यासाठी त्या आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारची फी भरायला लागत नव्हती. चांगला उपक्रम होता. 3-4 महिने गेले आणि ॲम्ब्युलन्स चालकांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, विशेषतः अलिबागमध्ये जे ॲम्ब्युलन्स चालकांमध्ये जे राजकारण आहे, जी कुरघोडीचं राजकारण म्हणता येईल त्याला, नुसतं राजकारण नाही, एकमेकांवर कडी करायची, कुरघोड्या करायच्या, स्वार्थीपणा जो आहे, स्वतःचा फायदा कसा होईल हे बघून त्याच्यामधून जास्तीत जास्त पेशंटकडून त्याच्या आडल्या नडल्या माणसाला बघून त्याला लुटता कसं येईल, जास्तीत जास्त पैसे त्याच्याकडून कसे उकळता येतील, खोटी भाडी चढवून बढवून भाडं सांगायचं. म्हणजे जेवढं अगदी पनवेलपर्यंत आमची माहिती अशी आहे की अलिबागवरून पनवेलला जायचं असेल तर 8,000 रुपये सुद्धा सांगितले जातात. इतके भयंकर परिस्थिती इथं आहे. ह्या सगळ्या त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांनी काय केलं, हे पहिलं कॉन्ट्रॅक्ट जे आमचं होतं रिझनेबल रेटमधलं त्या माणसाने दिलेलं ते रद्द करून टाकलं. पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांनी देवमाने गेले होते आणि त्याच्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट त्यांनी रिलीज केलं, टेंडर काढलं, आणि किशोर म्हात्रे नावाच्या एका शववाहिका चालकाला, ॲम्ब्युलन्स चालकाला अलिबागच्या हे कंत्राट देण्यात आलं. किशोर म्हात्रेचं नाव अशासाठी घेतो का त्याचा पुढे बराचसा रेफरन्स आहे या व्हिडिओमध्ये. किशोर म्हात्रेला ही शववाहिनी पुरवठा करण्यासाठी कंत्राट मंजूर केलं गेलं. त्याची शववाहिनी तिथे उभी राहणं आणि ती सेवा दिवस रात्र उपलब्ध करून देणं हे त्याचं कर्तव्य आहे कंत्राटदार म्हणून. एक दिवस असं झालं की एक लहान बाळ मयत झालं. लहान आदिवासी समाजातलं लहान मूल, मला वाटतं 2 ते 5 वय त्याचं असेल. ते एक्सपायर झालं. एक्सपायर झाल्यानंतर रात्रीची वेळ होती काहीतरी मला वाटतं, आणि त्या फॅमिलीकडे त्याची डेड बॉडी घरी नेण्या इतपत पैसे नव्हते. तर त्यांनी इकडे तिकडे चौकशी करून शेवटी अर्ज विनंत्या करून अर्ज नाही केले,
पण विनंती करून बघितलं की मोफत ॲम्ब्युलन्स मिळते का, शववाहिका. हॉस्पिटलमध्ये विचारलं एका स्टाफला, त्यांनी म्हटलं नाही, त्यांनी संबंधित ऑफिसरला सांगितलं. तर ऑफिसरचं नावही मी सांगतो तुम्हाला. आपल्या रायगड जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलचं ज्या ACS पदावरच्या कर्मचारी आहेत, त्यांचं नाव आहे शीतल जोशी. शीतल जोशी मॅडमपर्यंत निरोप गेला की ह्या मुलासाठी शववाहिका पाहिजे आहे मोफत. शीतल जोशींकडून त्याला नकार दिला गेला. कारण असं सांगितलं गेलं की रुग्ण कल्याण समितीचा निधी कमी आहे आणि त्याच्यामध्ये हा खर्च सँक्शन होणार नाही. झालं, त्या आदिवासी मुलाला ॲम्ब्युलन्स शववाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी आमचे जे कंत्राटदार होते मित्र, त्या मित्रांनी काय केलं, इकडे तिकडे 2-4 जणांच्या सहकार्याने त्या मुलासाठी शववाहिका उपलब्ध करून दिली आणि ती शववाहिका वापरून त्या दिवशी त्या मयत मुलाला, त्याच्या बॉडीला त्याच्या घरपर्यंत पोहोचवण्यात आलं. हे सगळं आम्हाला कळलं. आम्हाला कळल्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही ह्या सगळ्या प्रकाराची एक तक्रार दाखल केली. रायगड जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जननी जे आता आहेत, काय आहे नाव, पाटील साहेब, त्यांनी यामध्ये सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये आमचा आक्षेप असा होता की या मयत मुलाला आदिवासी समाजामध्ये असून सुद्धा, त्या समाजातला असून सुद्धा त्याला त्याची डेड बॉडी नेण्यासाठी त्या फॅमिलीला शववाहिका मोफत स्वरूपात उपलब्ध का करून देण्यात आली नाही आणि हे नकार देणारी व्यक्ती, अधिकारी कोण आहे आणि ते शोधून काढा आणि त्याच्यावर कारवाई करा. त्यावेळेला या चौकशीच्या प्रसंगी ॲडिशनल सिव्हिल सर्जन शीतल जोशी, ज्यांच्यावर आमचा आक्षेप होता, त्या सुद्धा तिथे बसलेल्या होत्या. त्यांना आम्ही सरळच विचारलं की तुम्ही या मुलासाठी ॲम्ब्युलन्स का उपलब्ध करून दिली नाही. त्यांनी म्हटलं की रुग्ण कल्याण समितीच्या हिशेबामध्ये ऑडिटच्या वेळेला प्रॉब्लेम होतो. मग आम्ही त्यांना फायलावर घेतलं त्यावेळेला सभ्य भाषेमध्ये की रुग्ण कल्याण समितीला काही भीक लागलेली आहे काय, तसं असेल तर तसं नमूद करा, आम्ही भीक मागायला सुरुवात करतो त्यांच्यासाठी निधी गोळा करायला. आम्ही थोडंसं अग्रेसिव्हली बोलल्यानंतर त्यांनी चूक मान्य केली. सिव्हिल सर्जननी सुद्धा त्यांना सुनावलं तिथे की तुम्ही डॉक्युमेंटेशनचं काहीतरी कारण देऊन त्याला नाकारलं, ही चूक केली आणि ही चूक त्यांची कागदावर सिव्हिल सर्जननी नमूद केलं की याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही. शिफारसच केली एक प्रकारे. कोणावर? शीतल जोशींच्या विरोधात. हा प्रकार झाला आणि त्याच्यानंतर ती जी आमच्या मित्रांची ॲम्ब्युलन्स शववाहिका तिथे पहिल्यांदा मंजूर झालेली होती, ह्या प्रकारानंतर काय चक्र फिरली माहिती नाही. नंतर ते कंत्राटच रद्द झालं, नवीन टेंडर काढलं गेलं. नवीन टेंडर नव्या दराने काढून अगदी स्पर्धात्मक पद्धतीने दुसऱ्याच्या माणसाच्या उरावर बसण्यासाठी म्हणून किशोर म्हात्रे नावाच्या माणसाने अगदी कॉम्पिटिटिव्ह रेट लावून ती नवीन शववाहिका मंजूर करून घेतली. त्याला कंत्राट मिळालं. या किशोर म्हात्रेला कंत्राट मिळाल्यावर आम्ही म्हटलं की चला, सेवा चालू आहे, मुद्दा सेवा मिळण्याशी आहे, कोण देतं याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. म्हणून आम्ही जे कंत्राट चुकीच्या पद्धतीने काढलं गेलं त्याबद्दलही काही बोललो नाही. कंत्राट निघालं, शववाहिका पुरवठादार बदलला गेला, किशोर म्हात्रेला ते कंत्राट देण्यात आलं. किशोर म्हात्रेची ॲम्ब्युलन्स तिथं उभं राहणं दिवस रात्र अपेक्षित होतं, पण आमच्या माहितीनुसार ना CCTV फुटेज याच्यासाठी तपासू शकतात, त्याची ॲम्ब्युलन्स 24 तास तिथे उपलब्ध नव्हती. या तक्रारी आमच्यापर्यंत येत होत्या, अनेक तक्रारी त्याच्याबद्दल येत होत्या. पण अगदी कडी आत्ता झालेली आहे आणि ती सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो. असा प्रकार घडला एक दिवस की रायगडच्या ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण मयत झाला. तो साधारण मला वाटतं महाड साईडचा होता. आपल्या रायगड जिल्ह्यातलं जे महाड आहे त्या महाड विभागातलं एक गाव आहे, तिथला तो मयत व्यक्ती होता. तो एक्सपायर झाल्यानंतर त्याची डेड बॉडी नेण्यासाठी मोफत शववाहिका मागितली गेली. मागितली गेल्यानंतर त्या फॅमिलीला शववाहिका देणं हे किशोर म्हात्रेचं काम होतं. पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे तक्रारदाराकडून, तक्रारदार म्हणजे ज्याला ही सर्व्हिस देण्यात आली त्या मयत माणसाचा मुलगा, त्याने ही माहिती दिली
की ती गाडी तिथे नव्हतीच किशोर म्हात्रेची. किशोर म्हात्रेने दुसऱ्या माणसाला तिथे त्याच्या मित्रमंडळीतल्या एकाला तिथे हे काम सोपवलं की ही बॉडी न्यायची त्याच्या गावापर्यंत. अशा पद्धतीने ती गाडी आली, त्याच्यामध्ये ती बॉडी ठेवली गेली आणि तिकडे पोहोचवलं गेलं. पोहोचवल्यानंतर तिकडे गेल्यानंतर त्या फॅमिलीमधल्या लोकांकडे, त्या बॉडीसोबत जे लोक होते फॅमिलीतले, त्यांच्याकडे ह्या शववाहिका चालकाने पैशांची मागणी केली. पैशांची मागणी केल्यावर त्यांच्याकडे नव्हते पुरेसे. त्यांनी काहीतरी तजवीज करून पैसे देऊन टाकले. पैसे दिल्यानंतर तो माणूस तिथून निघून गेला बॉडी डिलिव्हर करून. हा प्रकार इथे संपल्यानंतर काही दिवसांनी आम्हाला त्या मयत माणसाच्या मुलाने माहिती दिली की असं झालं की पैसे घेतले गेले. याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे ऍक्च्युली त्या माणसाचा. त्याने जी तक्रार सांगितली त्याचा व्हिडिओ आहे. तर त्याने सांगितलं आम्हाला की असे पैसे घेतले गेले. ठीक आहे म्हटलं, पैसे घेतले गेले तर त्यांनी स्वतःच गाडी नेली असेल, कदाचित शासकीय योजनेतून नेली नसेल. म्हणून आम्ही थोडं गप्प बसलो. म्हटलं की याची खातर जमा करू की गाडी चार्जेबल स्वतंत्र पद्धतीने गेली होती का शासनाच्या योजनेतून गेली होती, हे शोधण्यासाठी आम्ही माहिती अधिकाराचा वापर केला. माहिती अधिकारामध्ये आम्ही माहिती गोळा केली की त्या कालावधीमध्ये किती बिलं निघाली. मग ती माहिती जेव्हा आमच्या हातामध्ये आली तेव्हा आम्हाला शॉक बसला की त्या माणसाची बॉडी नेण्यासाठी जी गाडी वापरली होती ती गाडी प्रत्यक्षात न नमूद करता या किशोर म्हात्रेची गाडी नमूद करून त्याने त्या ॲम्ब्युलन्ससाठी बिल लावलं होतं. आणि मला वाटतं साधारण 3,000च्या आसपास ते बिल जमा करून ते शासनाच्या निधीतून त्याने ते वसूल केलं, म्हणजे घेतलं. आश्चर्य म्हणजे हे असं बिल लावलं जाते, ते आपल्या सहीने मंजूर होते, वरिष्ठांकडे जाऊन त्याला अंतिम मान्यता मिळते, त्याचा निधी त्या कंत्राटदाराला मिळतोय, जी की गाडी त्याची गेलीच नाही, जे पैसे त्या फॅमिलीकडून घेतले गेले. असला प्रकार झालेला असताना ते पैसे शासनाच्या निधीतून आणखीन त्या कंत्राटदाराच्या खात्यावर जात आहेत, याची शुद्ध त्या शीतल जोशींना नाही. या शीतल जोशींनी अगदी सही करून व्यवस्थितपणे, त्या पाटील साहेबांची पण सही आहे, दोघांच्याही सहीने ते निधी तिकडे त्या कंत्राटदाराला ते बिल अदा केलं गेलं. ते बिल आम्ही माहिती अधिकारात काढलं आणि मग तक्रार दाखल केली की याने शासनाच्या निधी हेतू पुरस्सर आणि प्लॅन करून यांनी निधीची चोरी केलेली आहे. एक बोगस बिल फक्त आम्ही हे दाखवलेलं आहे. अशी अजून 10 बिलं आमच्याकडे आहेत आणि आम्ही जेव्हा जेव्हा वेळ येणार तेव्हा तेव्हा आम्ही ते पुरावे समोर ठेवणार. म्हणजे सरकारी पैशाचा वापर तुम्ही स्वतःच्या तुंबड्या भरायसाठी करता. ज्या गोष्टी केल्याच नाही तुम्ही, तो खर्च दाखवून तुम्ही शासनाला लुटताय. हे आर्थिक अपहार आहे शासनाच्या पैशाचा. आणि म्हणून ही तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी लावा आणि शीतल जोशींवर ज्यांनी बिल सँक्शन केलं त्यांच्यावर कारवाई करा. आणि ज्याला हे पैसे चुकीच्या पद्धतीने अदा करण्यात आले त्या कंत्राटदाराचं कंत्राट प्रथम रद्द करा, त्याला काळ्या यादीमध्ये टाका, म्हणजे असला प्रकार पुन्हा होणार नाही, अशी आमची मागणी होती. ह्या मागणीवर CS साहेबांनी काय केलं, आमच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी ते म्हणायला लागले की तक्रारदार कोण, काय साक्षीदार कोण आहे, पीडित माणूस कोण आहे, म्हणजे तो मयत व्यक्ती जो आहे त्याच्या फॅमिलीतला कोणीतरी त्यांना हवा होता, कोण आहे. आम्ही म्हटलं जेवढा भ्रष्टाचार चालतोय तो कशामुळे चालतोय, तक्रारदार पुढे येत नाहीत म्हणून हे सगळं तुम्हाला जमते. ज्या मिनिटाला नागरिक तक्रार करायला लागतील ना त्या मिनिटाला तुम्हाला जागेवर बसता पण येणार नाही. आम्ही तक्रारदाराचं नाव सध्या उघड करणार नाही आणि उघड करायचं असेल तर अधिकृत शासकीय आदेशाने स्थापन झालेल्या विभागीय चौकशी समिती समोरच आम्ही हे सगळे डिटेल्स देणार. आम्ही तक्रारदाराचं नाव उघड केलं नाही. पण हे जरा पुढच्या लेवलचे लोक आहेत. मग त्यांनी काय केलं, तक्रारदाराचं नाव आम्ही देत नाही असं म्हटल्यानंतर ह्या किशोर म्हात्रेने शोध घेतला, संशोधन केलं. आमच्या माहितीनुसार, आत्ताच्या माझ्या माहितीनुसार शीतल जोशी रजेवर गेल्या लॉंग टर्म, आणि किशोर म्हात्रे त्याने शोध घेतला
की हे पैसे दिल्याची तक्रार करणारा माणूस कोण आहे, ज्याने आम्हाला व्हिडिओ पण बनवून दिला, ज्याने आमच्याकडे तक्रार केली, तो माणूस कोण, तो राहतो कुठे, तो त्याच्या घरी गेला गावाला जिथं बॉडी डिलिव्हर केली, तिथं गेला, तिथून त्याचा नंबर घेतला, जो मुंबईमध्ये काम करतोय तो माणूस, मुंबईला हे लोक त्याच्या घरी गेले, घरी जाऊन तिथे सगळे तिथे हबकले घरामधले लोक की हे अलिबागवरून कोण आले एवढ्या लांबून माणसं. मला वाटतं मुंबई दहिसर भागामध्ये त्याचं घर आहे, तिकडे गेले. त्या फॅमिलीला एक प्रकारे असा शॉकच बसला. नंतर त्या घरातून सुद्धा त्यांनी कंपनीचा ॲड्रेस मिळवला, त्या माणसाला फोन केले 4-5 वेळा की आम्ही आलोय, आम्हाला भेटा आणि आम्हाला एका कागदावर काहीतरी लिहून द्या. तुम्हाला जर तक्रारदार कोण आहे, तक्रारदारची तक्रार काय आहे आणि तो बरोबर बोलतोय की चूक बोलतोय आणि वगैरे वगैरे गोष्टींची जर शहानिशा करायची होती तर तुम्ही या चौकशीमध्ये सहकार्य करून उलट स्वतःच सांगायला हवं होतं सिव्हिल सर्जनला की चौकशी तक्रारदाराला समोर बसवा आणि या चौकशीमध्ये आम्हाला पण सहभागी करून घ्या आणि काय वस्तुस्थिती आहे ती आम्ही सांगतो. पण तुम्ही हे न करता हा किशोर म्हात्रे आणि त्याच्या फॅमिलीतले लोक सुद्धा तिकडे त्या तक्रारदाराच्या घरापर्यंत गेले. म्हणजे तुम्ही कशासाठी गेले इथून सुरुवात आहे. तुम्हाला पत्ता कुणी दिला त्याच्या घरचा, हा पहिला प्रश्न आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधला कोण कर्मचारी आहे ज्याने आम्ही त्या तक्रारदाराचं नाव पत्ता दिलेलं नसताना ते शोधून काढायला मदत केली किशोर म्हात्रेला. किशोर म्हात्रेच्या घरी तुम्ही गेला, तिथे त्याच्या फॅमिलीला घाबरवलं, त्या फॅमिलीच्या नंतर तुम्ही त्या माणसाला पण संपर्क करून बोलावताय. शेवटी आम्हाला 4 वेळा फोन करून माहिती मिळाल्यावर आम्ही तक्रारदाराला म्हटलं तुझी इच्छा असेल बाबा तर तू भेट, तुला जर धोका वाटला तर 112 नंबर डायल कर किंवा मदतीसाठी आम्हालाही फोन करून सांग. शेवटी तो काही भेटला नाही बिचारा किशोर म्हात्रेला, तो काही भेटला नाही. चांगलीच गोष्ट झाली. पण ह्या सगळ्यामधून आम्हाला तुमच्या निदर्शनाला एक गोष्ट आणायची आहे की सरकारी योजनांची वाट लावणारे कोण आहेत. शीतल जोशींसारखे अधिकारी, त्याच्यानंतर माहिती तक्रारदाराची माहिती, गोपनीय स्वरूपाची माहिती उघड करणारे कर्मचारी, किशोर म्हात्रे सारखे कुणालाही न सांगता परस्पर तक्रारदारांच्या घरी जायचं आणि स्वतःचा शहाणपणा करायचा, हे असले शासकीय व्यवस्थेमध्ये यंत्रणेमध्ये कंत्राटे घेऊन बसलेले लोक आणि बड्या चढ्या दराने लोकांना लुटायसाठी ही चाललेली सगळी सिस्टीम चालवणारे हे जे नालायक लोक आहेत, त्यांना नालायकच म्हटलं पाहिजे. कारण यांची लायकी नाही लोकांची सेवा करण्यासाठी. खरं तर यांची नेमणूक आहे, पण यांची लायकी नसल्यामुळे यांना ते जमणार नाही, जमत नाही, म्हणून यांना नालायकच म्हटलं पाहिजे. हे प्रकार असले रायगड जिल्ह्याच्या राजधानीमध्ये अलिबागला सुरू आहेत आणि हे तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आम्ही या सर्व प्रकाराबद्दल आणि या घटनेबद्दल, त्या जादा काढलेल्या खोट्या चुकीच्या बोगस बिलाबद्दल आणि तसल्याच आणखीन असलेल्या बिलांबद्दल आम्ही चौकशी पुराव्यानिशी करण्यासाठी, डिपार्टमेंटल चौकशीसाठी शेवटी ठाण्याच्या विभागीय आरोग्य उपसंचालकांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्याकडून याची चौकशी समिती बसेल आणि चौकशी लागेलच, आम्हाला गॅरंटी आहे. आणि यातून हे सगळं जे काय रॅकेट आहे एक प्रकारचं ते बाहेर येईल. आपण सगळ्यांनी अशा गोष्टींची माहिती द्या, तक्रारदारपणा आमच्याकडे माहिती द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकदा आपण जर बोलायला सुरुवात केली तर आपल्याला अशा प्रकारची लूटमार आपली करण्याची ह्या असल्या लोकांची हिंमत होणार नाही. शीतल जोशींना याची शिक्षा मिळणारच आहे. कंत्राटदार जो आहे त्याला पण याची सजा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या प्रकरणातून आमच्याकडून काय होणार की हा असले सगळे प्रकार तुमच्या समोर येत आहेत, तर शासनाचा म्हणा, सिव्हिल हॉस्पिटलचा म्हणा किंवा यंत्रणेतल्या ह्या अधिकाऱ्यांचा आणि इतर लोकांचा म्हणा, जो काही गैरकारभार चाललाय तो समोर येईल. आणि तुम्ही जरी जागे व्हाल, तुम्ही खरोखर जागे व्हा, आपल्यावर सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल बोला, आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी थोडाफार का असेना संघर्ष करू, आम्हाला जमेल तेवढा. आणि ही माहिती आम्हाला, जो नंबर तुम्हाला दिसतोय आमचा, त्याच्यावर द्या. या चॅनलच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपले माहिती टाका, तक्रारी टाका, जे काय लिहायचं आहे ते लिहा.
हे चॅनल पण सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढे आम्ही काही व्हिडिओ आणखीन टाकणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची माहिती देतील. तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा पद्धतीने शेअर करा, एवढा शेअर करा की हा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला हवा. जे आत्ता निवडणुकीमध्ये बिझी आहेत ना, या गोष्टींशी कोणाला काही देणं घेणं पडलेलं नाही की सामान्य माणसाची फरफट काय चालू आहे, लुटालूट कशी सुरू आहे, कोणाला देणं घेणं नाही. हा व्हिडिओ एवढा शेअर करा का त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. थँक्यू.